कोकणच्या सुपुत्राने मुंबईमध्ये भरारी घेतले। या ठिकाणी शिरगावचे सुपुत्र प्रभाकरराव शिंदे यांनी मुंबई महानगरपालिकेमध्ये स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत। आज शिमगेनिमित्त ते गावी आलेत। आपण त्यांच्याबरोबर सर स्वागत आहे। काय सांगाल एकंदरीत कोकणच्या सुपुत्राने मुंबईमध्ये भरारी घेतले, 25 वर्ष नगरसेवक होतात, महापौर होण्याची स्वप्न होती पण आरक्षणामुळे गेलेला आहे आणि आता तुम्ही स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणजे तिजोरीच्या चाव्या तुमच्याकडे, काय सांगा? नाही, मी स्वप्न वगैरे काही बघत नाही। भारतीय जनता पक्षात काम करत असताना भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने माझ्यावर जो काही विश्वास दाखवला त्याबद्दल मी पक्षाचा अतिशय आभारी आहे। आणि माझ्या जन्मदिवशीच मुंबई महानगरपालिकेचं अतिशय महत्त्वाचं असं स्थायी समितीचं अध्यक्षपद देऊन भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नेत्यांनी माझा जो बहुमान केला त्याच्याबद्दल त्यांना मी अतिशय आभारी आहे। तुमच्या जन्मदिवशी अजून एक गोष्ट होती, त्याविषयी आई महाकादेवीची यात्रा होती, म्हणजे दोन योगायोग असे होते या दोन्ही योगायोग दिवशी आपलं या ठिकाणी आपलं स्थायी समिती अध्यक्ष होते। नाही, खरं तर त्रिवेणी योग होता, कारण मी नेहमीप्रमाणे माझ्या नियोजित कार्यक्रमानुसार 17 तारखेला निघून 18 तारखेला महाकालीच्या यात्रेला येणार होतो, पण त्याच दिवशी फॉर्म भरायची वेळ होती म्हणून मी त्या दिवशी येऊ शकलो नाही। पण महाकालीचा आशीर्वाद हा सतत आणि सातत्याने माझ्या पाठीशी आहे, तो घेऊनच मी मुंबई शहरामध्ये काम करत असतो आणि त्याच्यामुळेच मी सगळ्या कामांमध्ये यशस्वी होतो, अशा प्रकारची माझी धारणा आहे। एकत्र आता पाहिलं तर आपल्याला मोठं व्याप होणार आहे, कारण आपण पाहिलं तर आपण छोटा तर आला नाही, आता खूप मोठा आलाय, कारण तिजोरीच्या चावी आपल्या हातामध्ये आहेत। कसं पाहताय मुंबईकडे? नाही, असं आहे की मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प हा 80,000 कोटीचा आहे, पण त्याचबरोबर मुंबई शहरातले प्रकल्प हे मुंबई शहराला विकासाकडे नेणारे आहेत। त्याच्यामुळे तिजोरीच्या चाव्या वगैरे हा शब्दप्रयोग असला तरी ठीक आहे, पण अर्थसंकल्प म्हणजे आपण नेहमी संकल्प करत असतो की मी हे करणार, मी ते करणार आणि माझ्या पक्षाने मुंबई शहराला अतिशय विकासाभिमुख शहर असं बनवण्याचा संकल्प केलेला आहे आणि त्या संकल्पामध्ये माझा कार्यकर्ता म्हणून खारीचा वाटा असेल। आपण एकंदरीत मुंबईमध्ये पाहिलं तर 3 गोष्टी ज्या आहेत त्या प्रामुख्याने पाहिल्या, त्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे फेरीवालाचा मुद्दा जो आहे, त्याच्यामध्ये असं फेरीच्या माध्यमातून या ठिकाणी वोट बँक कशी वाढेल ती पाहिली, ते काय सांगाल? नाही, असं आहे की वेगवेगळ्या शहरांमध्ये हा प्रयोग होत असतो आणि मग शहरांना जर वाचवायचं असेल किंवा शहरांना जर बकाल करायचं नसेल तर त्या शहरातल्या लोकप्रतिनिधींनी ही समस्या ही प्रामुख्याने हाताळली पाहिजे। याचं कारण त्या शहरातले जे नागरिक आहेत जे मुंबई महानगरपालिकेला किंवा त्या शहरातल्या महानगरपालिकेला नगरपालिकेला जो कर भरत असतात त्या करदात्यांना आपण सुसह्य जीवन जगायला देणार आहोत की नाही, हा प्रामुख्याने प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे अशा विषयांकडे निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींनी प्राधान्याने लक्ष द्यायला पाहिजे। आम्ही मुंबईमध्ये ते देतोय। माझं आव्हान असं आहे की सगळ्या लोकप्रतिनिधींनी या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे। मध्ये एक सर्वे झाला, त्या सर्वेनुसार या ठिकाणी आता हिंदूंची जी संख्या आहे, म्हणजे आपण असं म्हटलं हिंदूंची संख्या जी 50% होती आणि फेरीवालच्या माध्यमातून वोट बँक वाढेल असं म्हटलं असं तुम्हाला वाटतं? नाही, काही ठिकाणी वोट बँक वाढवण्याचा प्रयत्न काही शक्ती करत असतात, पण मला हे आत्मविश्वासाने सांगावं लागेल की या देशामध्ये नरेंद्र मोदींची सत्ता आहे। माननीय अमितभाई शहा हे अतिशय कणखर मुख्यमंत्री या देशाला लाभलेले आहेत आणि त्याचबरोबर राज्याचं नेतृत्व हे देवेंद्रजी करतायत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली या देशातल्या राष्ट्राभिमानी नागरिकांना न्याय देण्याचं काम हे सगळेजण करतील, याबद्दल कुणीही मनामध्ये संशय बाळगू नये। महापौर ऋतू तावडेने असं वक्तव्य केलं होतं, या ठिकाणी बांगलादेशी जे नागरिक आहेत त्यांना हद्दपार केले जाईल, काय वाटते? नाही, तो आमचा प्राधान्यक्रम आहेच। याचं कारण या शहरातली अनेक राज्य ही अतिक्रमित होत आहेत। मग आपल्याला आसामचं उदाहरण घ्यावं लागेल, पश्चिम बंगालचं उदाहरण घ्यावं लागेल आणि मग अशा प्रकारचं अतिक्रमण जर झालं तर या देशातल्या राष्ट्राभिमानी नागरिकांनी कुठे जायचं, किंबहुना त्या राष्ट्राभिमानी नागरिकांना सुसह्य जीवन जगता येईल का, अशा प्रकारचा विचार करूनच महापौर ऋतू तावडेंनी ते प्रतिपादन केलेलं आहे
आणि ती आमची सगळ्यांची भूमिका आहे. मुंबई आता वाढत चालले, आपण पहिले मधला काळ होता पण आता मुंबई पुन्हा वाढत चालले, काय एकंदरीत आणि कशा पद्धतीचं नियोजन पुढचं असेल? मी तुम्हाला अतिशय आत्मविश्वासाने आणि अतिशय अभिमानाने सांगतो की मुंबई शहर वाढतं ही गोष्ट खरी आहे, पण केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि मुंबई महानगरपालिकेत महायुतीच्या भारतीय जनता पक्षाच्या विचारांची सत्ता आलेली आहे. या वाढणाऱ्या मुंबईला सुद्धा अतिशय चांगल्या सोयी सुविधा आणि अतिशय सुरक्षितता ही दिल्याशिवाय भारतीय जनता पक्ष स्वस्थ राहणार नाही. इलेक्शन मध्ये आपण पाहिलं तर या ठिकाणी उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र दिसले, मात्र त्यानंतर आपण जर पाहिलं या ठिकाणी राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची घेतली भेट आणि काय गोष्टी ज्या घडल्या त्यामध्ये नेमकं काय वाटतंय? नाही, एकत्र दिसले बरोबर आहे, पण मग वेगळे कशाला झाले होते हाही प्रश्न मुंबईकरांच्या बरोबर सगळ्या महाराष्ट्रवासियांच्या मनात आहे. आणि राजकारणामध्ये भेटीगाठी या होतच असतात. महाराष्ट्राचं राजकारण हे सुसंस्कृत राजकारण आहे. या राजकारणामध्ये एका पक्षाच्या नेत्याला दुसरा पक्षाचा नेता भेटला तर त्याच्यामध्ये फार संकुचित विचारांनी बघण्याची गरज नाही, किंवा संशयाने बघण्याची सुद्धा गरज नाही. मी मागाशीच असं तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्राचं राजकारण हे सुसंस्कृत आहे आणि इथे विरोधी पक्षाचे नेते हे विचारांचं आदान प्रदान करतच असतात. महत्वाचा प्रश्न आहे. आता आपण पाहिलं इराण अमेरिकेचं या ठिकाणी युद्ध सुरू आहे, का आपण जर पाहिलं या ठिकाणी कोकणातले बरेचसे लोक त्या ठिकाणी अडकलेले आहेत, त्यांच्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे? काय नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवा, कारण बरेचसे लोक त्याच्यामध्ये अडकले. अनेक वेळा अनेक गंभीर समस्यांमध्ये भारतीय नागरिक अडकलेले असताना सुद्धा मी तुम्हाला उदाहरण देईन की रशियाचं आणि युक्रेनचं युद्ध सुरू झालं, त्याही वेळेला युद्ध थांबवून भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्याचं काम हे भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं होतं. त्याच्यामुळे अडकलेल्या सगळ्या नागरिकांनी नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर विश्वास ठेवा. या संकटातून सुद्धा माननीय नरेंद्र मोदींचं सरकार हे सगळ्यांना सुखरूप परत आणल्याशिवाय राहणार. मुंबईमध्ये असला तरी गावची ओढ काय आपली कायम आहे, आपण नेहमी गावाकडे येतात, पण चिपळूणतल्या भाजपकडे आपलं लक्ष येणार का? असं आहे की मुंबईमध्ये जरी असलो तरी माझा जन्म इकडे झाला, माझी नाळ या कोकणाशी जोडलेली आहे. मी कोकणातल्या समाज जीवनाशी सतत समरस झालेलो आहे, किंबहुना या मातीवर माझं प्रेम आहे. मला इकडे यायला आवडतं, म्हणून महिन्यातून 2-3 दिवस मी चिपळूणमध्ये असतोच. चिपळूणमधून मला राजकीय काहीही मिळवायचं नाही, माझी कसलीही अपेक्षा नाही, पण मी गावाकडे आल्यानंतर माझ्या पक्षासाठी मी खारीचा वाटा देऊ शकेन का या विचारात मी सतत असतो. तो प्रयत्न माझा कायम सुरू आहे. शेवटचा प्रश्न आहे, मुंबई स्थायी समिती अध्यक्ष झाल्यानंतर आपलं विजन नेमकं काय, कशा पद्धतीने पाहताय, काय नेमकं केलं पाहिजे, काय वाटतं? नाही, मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की 80,000 कोटीचा अर्थसंकल्प आणि 48,000 कोटीचा भांडवली अर्थसंकल्प, म्हणजे मुंबई शहरातल्या पायाभूत सुविधा असतील, मग पाणी असतील, रस्ते असेल, पूल असतील. आज मुंबई शहरामध्ये प्रदूषणाची समस्या गंभीर आहे, पर्यावरण असेल, या सगळ्यांना प्राधान्यक्रमाने सोडवण्याचा माझा प्रयत्न राहील. आणि मी मुंबई शहरात सुद्धा सांगितलं, इथेही सांगतो की मुंबई शहरामध्ये लोकसंख्या वाढते, पण त्या शहरातल्या लोकसंख्येला स्वच्छ आणि चांगला पाणी पुरवठा करण्याला माझा प्राधान्यक्रम असेल. आणि त्याचबरोबर मुंबईतल्या सगळ्या नागरी समस्या या सोडवण्यासाठी मी सतत प्रयत्नशील राहील. हे होते मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष प्रभाकरराव शिंदे. कॅमेरामॅन साय शिक्षण निसा शेख, नवराष्ट्र चिपळूण.